नमस्कार, मी प्रतीक्षा. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाले होते की माझ्याकडून ज्वेलरी बनवायला होत नाही आहे किंवा मी ती बनवत नाही आहे. तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवते आहे. तर शेवटपर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की बघा. तर त्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमच्याबरोबर कधी असं झालं आहे का की तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि ती करता करता ती कुठेतरी दडून गेली आहे, म्हणजे तुम्ही ठेवली आहे आणि त्याच्या वर 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 काहीतरी 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 आहे आणि त्याच्यामुळे ती परत तुमच्या हातालाच लागलेलं नाही आहे. असं कधी घडलं आहे का? किंवा कधी आपल्याकडनं असं होतं ना की आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करत असतो आणि ती वही किंवा ते पुस्तक आपण अभ्यास करता करता आपण आपल्या कप्प्यामध्ये ठेवून देतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्या दुसऱ्या वह्या, दुसऱ्या नोटबुक्स आणि पुस्तकं अशी येतात आणि आपल्याला ज्यावेळेस परत ती वही आपल्याला हवी असते त्यावेळेस ती परत आपल्याला भेटतच नाही. असं कधी होतं का? तर माझ्याबरोबर पण असंच काहीतरी घडलेलं आहे. मी तुम्हाला ते दाखवते. तर हे बघा, मी माझं ज्वेलरीचं सामान हे सगळं इथे ठेवलेलं आहे. माझ्या कपाटामध्ये एक कप्पा रिकामा झाला होता आणि तुम्ही माझ्या लास्ट व्हिडिओमध्येच पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की माझी ज्वेलरीचं सामान माझ्या टेबलवरच असायचं. पण माझ्या कपाटामध्ये एक कप्पा रिकामा झाला होता म्हणून मी असा विचार केला की कशाला माझं सामान मी टेबलवर ठेवावं. मी माझ्या कपाटात ते सामान ठेवून देते. जेव्हा पण मला गरज असेल त्यावेळेस मी ते सामान बाहेर काढेन आणि मग माझी ज्वेलरी बनवायला सुरुवात करेन. पण झालं असं की जेव्हापासून मी ते सामान कपाटामध्ये ठेवलेलं आहे तेव्हापासून माझ्याकडनं ते सामान कधीही बाहेर आलेलं नाही आणि माझ्याकडनं ज्वेलरी ते बनवलंच गेलं नाही आणि त्याच्यानंतर माझ्या ऑर्डर्स पण कमी झाल्या. तर म्हणजे मला असं आता ह्या गोष्टीवर खूप विश्वास मला ह्या गोष्टीचा खूप विश्वास पटलाय की मी माझं ज्वेलरीचं सामान जोपर्यंत बाहेर होतं तोपर्यंत मला ऑर्डर्सही येत होत्या, मी ते बनवतही होते, मी नवीन नवीन डिझाईन्सही करत होते. तुम्ही माझे व्हिडिओज पाहिले असतील. पण जेव्हापासून मी ते सामान माझ्या कपाटात ठेवलेलं आहे तेव्हापासून मला ऑर्डर्स येणं बंद झालं आहे. आणि तर हे बघा, ही माझी छोटीशी मुलगी पण इथे माझ्याबरोबर आली आहे बसायला. तिने माझा आवाज ऐकला की मी काय करते म्हणून ती पण आली आहे. हाय कर. तर माझ्याकडनं ज्वेलरी बनवलीच गेली नाही, मला ऑर्डर्सच आलेल्या नाहीत. म्हणून मग मी आता विचार केला की माझं ते ज्वेलरीचं सामान मी परत एकदा बाहेर काढते, माझ्या टेबलवर सेट करते. तर बघू, म्हणजे माझा तरी असा विश्वास बसला आहे की मी ते ज्वेलरीचं सामान आतमध्ये ठेवलं त्याच्यामुळे ते आतमध्ये म्हणजे बंद दरवाजाच्या मागे राहिलं आणि मग माझं जे काम आहे ते थांबलं आहे. तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की हे खरंच असतं का? म्हणजे माझा तरी विश्वास बसलाय की हे खरं असतं. तर मग मी आता ते सगळं सामान बाहेर काढते, माझ्या टेबलवर सेट करते. तर चला मी तुम्हाला दाखवते मी ते सामान कसं सेट करते. तर हा माझा टेबल आहे. या टेबलवर मी आता माझं सामान सेट करते. हे सगळं माझं रॉ मटेरियलचं सामान आहे, ते मी इथे एकत्र ठेवलेलं आहे. आणि हे जे माझे बॉक्स आहेत ते हे बघा,
हे सगळे जे माझे बॉक्स आहेत ते माझी बनवलेली ज्वेलरी आहे. तर हे मी असं ह्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे. तर हे मी इथे असं वरती ठेवते, ते वेगळ्या साईडला ठेवले. आणि ही जी रिकामी जागा आहे इथे आपण ज्वेलरी बनवणार. तर हे बघा, फायनली मी माझं सगळं सामान परत एकदा वरती टेबलवर ठेवलेलं आहे, बाहेर काढून ठेवलेलं आहे, टेबलवर ठेवलेलं आहे. तर आता बघूयात इथून पुढे मला ऑर्डर्स कशा प्रमाणात येत आहेत, किती येत आहेत. सो फायनली आपण आपलं सगळं ज्वेलरीचं सामान जे आहे ते बाहेर काढून ठेवलेलं आहे. कपाटातून बंद दरवाजाच्या मागून ते बाहेर काढून ठेवलेलं आहे. ते मी आता टेबलवर सेट केलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलंच आहे मी. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा. ओके गाईज, बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.